सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर वारणा नदी परिसरात सुद्धा संततधार सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण आता हरिपूर येथील वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती आहोत। आपण पाहू शकता त्या पलीकडच्या बाजून जी नदी त्या ती वारणा नदी आहे आणि ही जी नदी आपण आपल्या समोर चाललेली आहे ती कृष्णा नदी आहे आणि या ठिकाणी हरिपूर येथे या दोन्ही नद्यांचा संगम होतोय। या परिसरामध्ये सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी पाणलोट क्षेत्र असेल किंवा वारणा नदी पाणलोट क्षेत्र असेल, या परिसरात संततधार पावसाची सुरू असल्याने या ठिकाणी कृष्णाच्या पाण्याच्या पातळीमध्ये आता सध्या 18.5 फुटावर गेलेले आहे। त्याचबरोबर चांदोली धरण शिराळा येथील या ठिकाणी 75% भरल्याने या ठिकाणी 4,500 क्युसेक्स पाणी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर या सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि पावसाच्या उघडीपमुळे या ठिकाणी पाण्याच्या पातळीत आता हळूहळू वाढ होत असताना दिसत आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये NDRFची टीम दाखल झालेली आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील परिसरात आणि वारणा नदीतील पाणलोट ज्या परिसरातील लोक आहेत या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।